तर कसे आहात सर्वजण। तर आज आहे होळी पौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्यानंतर होळी पौर्णिमा तर आहेच आणि त्यासोबतच आज पिलूचा 2.5 महिन्याचा डोस पण आहे, तर तो पण द्यायचा आहे आम्हाला। तर बघू आज काय होतंय, कारण डोस दिला तर बाहेर रडतं आणि त्यानंतर संध्याकाळी पण होळी पेटवायची वगैरे असते। सो थोडंसं स्वयंपाक वगैरे पूर्णचा बनवायचा आहे, तर थोडं आज गडबड चालणार आहे घरी। आणि त्यानंतर पिलूचा डोस म्हणल्यावर तो पण रडायला थोडंफार। तर बघूया, चला आता आंघोळ वगैरे करते, मी उठले, चहा वगैरे पिते, आंघोळ करते आणि तुझ्यासोबत नंतर भेटते। पिलू पण उठले माझ्यासोबतच, ते भैयाला घेतलंय त्याला, तर त्याचं पण आवरावं लागेल। आणि त्यानंतर आम्ही डोससाठी जाऊ, थोडा उशिरा जाऊ कारण तिथे पण खूप गर्दी असते। थोडं लेट गेलं म्हणजे पटकन नंबर येतो आपला। तर ठीक आहे, चला पाहूया, आता चहा वगैरे पिते मी। तर माझं पण आवरलेलं आहे आणि मी जेवण वगैरे केलंय आणि खूप उशीर झालाय मला जायला। 10:30 त्यांचा फोन आलेला, 10:30ला आहे म्हणून, पण 11 वाजले। तर जाऊया पटकन। आणि शंभूचं पण आवरलंय, तर शंभू बघा येते, शंभू। सो बघा तो कसा वागतोय। आणि बघूया, तिथून साईडलाच आमच्या मामाचं घर आहे, सो मी तिथं पण जाईल। तर जर गेले तर ब्लॉगमध्ये नक्की येईल। सो चलो आता निघूयात। तर मम्मी पण येते। काय केलं आज तू? कुठं गेला तू? आधीची शाळा सुटली? तर मी ज्या अंगणवाडीमध्ये पिलूला डोस देण्यासाठी चालले, पहिले मी तिथेच जायची लहानपणी खाऊ वगैरे घ्यायला। आणि त्यानंतर माझं 1ली ते 3रीमध्ये शिक्षण हे माझ्या इथल्या जी शाळा दाखवणार आहे मी तिथेच झालेलं, आणि बाकीचं बाहेरगावी झालेलं। सो ही माझी 1ली शाळा होती। ज्या बाळांना वॅक्सिन दिलं होतं ते बाळ खूप रडत होती आणि शंभू बघा कसा हसतोय, तर त्याला खूप मज्जा येऊ लागली। आणि त्यानंतर ही बघा माझी लहानपणीची फ्रेंड आहे, आम्ही खूप दिवसानंतर भेटते, खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप वर्षानंतर भेटतोय। आम्ही लहानपणी एकत्र शाळेत जायचो, एकत्र खाऊला वगैरे जायचं। आणि हे तिचं बेबी आहे, तर तिच्या बेबीचं पण वॅक्सिनेशन होतं, सो ती पण आलेली। तिच्या आणि माझ्या बेबीमध्ये थोडाफार फरक आहे, म्हणजे काही दिवसांचा, 10 ते 15 किंवा 20 दिवसांचा असा फरक आहे। सो तिचं बेबी बघा किती क्यूट आहे, मी त्याला बोलू लागले आणि ती माझ्याकडे पाहत होतं। तर अशी लहानपणीची मित्र भेटली, खूप छान वाटतं। काऊन रडायला, काऊन रडतो तू? काय झालं रे? ओरडायचा म्हणा तुला, तूच रडायला लागलास सगळ्यात जास्त। हो, तुझं रडायलास, काय झालंय, काय झालंय? कसं बघा, तिथला गोंधळ बघून शंभूचा रडायला लागलेला। सो आम्ही पटकन शंभूला वॅक्सिन दिलं, सेकंड वॅक्सिन होतं, सो एवढं काही जास्त नव्हतं, एकच इंजेक्शन दिलेलं त्याला आणि पटकन झालं। तो थोडासा रडला, जास्त काही रडला नाही यावेळेस, तो फर्स्ट टाईम जरा जास्त रडलेला। तर हा व्लॉग मी इथेच एंड करते। आता भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, त्या व्लॉगमध्ये मी मामाच्या घरी जाताना दाखवणार आहे। सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।